नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती इंग्रजी विषयातील जो दुसरा घटक आहे, ज्याचे नाव आहे व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह किंवा शब्दसाठा, यामधील होमोफोन्स हा उपघटक आहे, तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर आपण इयत्ता 4थी पर्यंत हा शब्द कधीही ऐकला नसेल, अशी माझी अपेक्षा आहे किंवा माझी एक गॅरंटी आहे, की तुम्ही होमोफोन्स हा शब्द कधीही ऐकलेला नसेल. परंतु इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला हा घटक इथं किंवा उपघटक इथं आपल्याला पाहावयास मिळतो. मग होमोफोन्स म्हणजे काय? तर याची माहिती आपल्याला थोडीशी असणं आवश्यक आहे. होमोफोन्स म्हणजे की समान उच्चार असलेले शब्द. म्हणजे उच्चार त्यांचे सेम असतात, परंतु त्यांचे अर्थ भिन्न राहतात. मग अशा प्रकारच्या शब्दांपैकी म्हणजे आपल्याला जे प्रश्न येतात, त्यामध्ये असे ऑप्शन मिळतात आपल्याला, की ज्यांचे उच्चार सेम आहेत. फक्त आपल्याला त्यांचे स्पेलिंग माहीत असणं आवश्यक आहे. जर योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपण निवडला, तो पर्याय निवडला, त्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवले, तरच आपल्याला मार्क मिळणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला त्या होमोफोन संदर्भात देखील माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये स्पेलिंग भिन्न असू शकतात, परंतु उच्चार यांचे सेम असतात. लक्षात घ्या, होमोफोन्स आणि होमोनिम्स असे 2 वेगळे शब्द आहेत. होमोनिम्समध्ये समान स्पेलिंग येतं किंवा त्याचे स्पेलिंग सेम असतात, पण उच्चार वेगळे येतात. आणि होमोफोन्स जो उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत, होमोफोनचा अर्थ आहे, की समान उच्चार असलेले शब्द. यामध्ये त्यांचे अर्थ भिन्न असणार आहेत. परंतु आपल्याला काय करायचंय, त्यापैकी योग्य अर्थाचा शब्द किंवा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर नमस्कार, मी महेश वझे सर आज आपणासमोर घेऊन येत आहे होमोफोन्स. आज दिनांक 15 सप्टेंबर 2025. चला पाहूया आपण आज पहिलाच प्रश्न. जो मुख्य प्रश्न आहे तो आज आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 1, इट इज सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू कंप्लीट द सेंटेन्सेस. म्हणजे योग्य होमोफोन निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. अशी काही वाक्ये आपल्याला दिलेली आहेत, आपणासमोर येणार आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या. योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. मग आपण पाहूया प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 1 इज द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर्स फिल्ड द रूम. लक्षात घ्या, फुलांच्या डॅश डॅशने रूम किंवा खोली भरून गेली. मग आता यामध्ये आपल्याला काय असू शकते बघा, 4 पर्याय आहेत. नंबर 1 इज सेंट, सेकंड इज सेंट, थर्ड इज सेंट, फोर्थ इज सेंट. लक्षात घ्या, होमोफोन्स समान उच्चार असलेले शब्द. 4ही शब्दांचे उच्चार सेम आहेत. सेंट, 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 सेंट. मग यापैकी योग्य शब्द कोणता? आपल्याला 4ही शब्दांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, कधी-कधी काय होतं, की जे पर्याय असतात, त्या पर्यायामध्ये जे शब्द किंवा जो पर्याय मिळतो आपल्याला समोर, त्यापासून शब्दच तयार होत नाही. लक्षात घ्या. असे पण काही पर्याय आपल्यासमोर येऊ शकतात, की ज्यापासून कोणताही अ, इंग्रजी भाषेतील शब्द तयार होत नाही. अशा वेळी आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे आपला जो शब्दसाठा आहे, शब्दसंग्रह आहे, तो आपला भरीव असणं आवश्यक आहे. सो यू विल हॅव टू जस्ट ट्राय टू एनरिच युअर व्होकॅब्युलरी. सो यू मस्ट कीप ऑन रीडिंग इंग्लिश बुक्स अँड अदर रेफरन्स मटेरियल. आता पहा इथं कोणता सेंट येणार आहे. तर हा सेंट जर घेतला आपण नंबर 1, तर सेंड म्हणजे ते आपण पहा, की मोबाईल फोनचा वापर सहसा आपण करतो, तेव्हा मेसेज जेव्हा आपण सेंड करतो, सेंड, तर त्या सेंडचा भूतकाळ आहे सेंट, म्हणजे पाठविला. त्याच्यामुळे हा पर्याय योग्य असणार नाही. दुसरा ऑप्शन आहे सेंट, याचा अर्थ आहे गंध किंवा वास. मग या ठिकाणी हा ऑप्शन सुटेबल आहे. म्हणून आपण वी कॅन चूज ऑप्शन नंबर 2 ॲज द answer, and we are just going to see what is given
At number 3, it is saint. It is also saint, but its meaning is different. बघा 3 नंबरला सुद्धा सेंट आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. याचा अर्थ आहे संत. हा शब्द सहसा आपण कधी कुठे ऐकतो? सेंट मेरी अशा ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्यांच्या नावामध्ये बघा हे सुरुवातीला सेंट हा शब्द दिसून येतो. आणि नंबर 4 इज सेंट. आता हे आपल्याला पर सेंट, आपल्याला स्कॉलरशिपला बघा शेकडेवारी असा एक टॉपिक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण पर सेंट म्हणतो. त्यातीलच हे सेंट आहे. म्हणजे शेकडेवारीमधील तो शेकडा या शब्दासाठी सेंट हा शब्द वापरण्यात आलेला आहे किंवा त्यातील तो शब्द इथं ऑप्शन म्हणून देण्यात आलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इट्स सेंट. SCENT सेंट. चला लेट्स मूव्ह टू अनदर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. पहा आता प्रश्न. आय एन्जॉयड द विलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड्स. बघा मी माझ्या गावाची डॅश डॅश एन्जॉय केली. आता आपल्याला 4 पर्याय आहेत. बघा फेअर 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 फायर. बघा इथं आपण पाहिलं थोडस तर आपल्याला असं दिसून येईल की एक शब्द असा आहे की ज्याचा जो इंग्रजीतील शब्द असू इंग्रजीतील शब्दच नाहीये तो. आता फेअर म्हणजे काय? याचा अर्थ आहे भाडे. आपण प्रवासाची भाडे म्हणा हे म्हणा तर त्याचा ते भाडे किंवा प्रवास एक प्रकारचा त्याच्यासाठी तो शब्द वापरतो. त्याच्यानंतर फेअर या शब्दाचा बघा अनेक अर्थ आहेत. फेअर म्हणजे आपण सहसा फेअर अँड लवली क्रीम यामध्ये या फेअरचा हा शब्द पाहतो. त्याच पद्धतीने याच शब्दाचा अर्थ जत्रा यात्रा असा पण होतो. म्हणून उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 2. आणि तिसरा शब्द तयार होत नाही. चौथा आहे फायर. म्हणजे लक्षात घ्या इथं 3 आपल्याला तसे समान उच्चाराचे शब्द दिसत आहेत परंतु यातील हा शब्द तयारच होत नाही. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 फेअर. याच्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. मुलांनो तुम्ही वाचन करू शकता. प्रश्न आपल्या समोर आहे. हिज आन्सर वॉज. बघा हिज आन्सर वॉज त्याचे उत्तर होते. काय होते? आपल्या पुढे 4 पर्याय आहेत. देअर आर 4 ऑप्शन्स गिवन देअर ऑन द ब्लॅक बोर्ड और धिस बोर्ड. And number 1 is right, WRITE. Number 2 is also right, it is RIGHT, right. Number 3 is also right, RITE. And number 4 is RIHT. And this word is not a part of English dictionary at all, because this is not the correct word, or this word has not been included in the English dictionary at all. So you will have to choose one among the first 3 options. आपल्याला फक्त पहिले 3च ऑप्शन आहेत. You are left with only 3 options because option number 4 is not the correct option at all. So you will have to choose either right or number 3 right. आता याचा अर्थ आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. WRITE राईट म्हणजे लिहिणे. नंबर 2 RIGHT राईट म्हणजे काय? योग्य किंवा उजवा. ह्याच्यासाठी सुद्धा आपण राईट वापरतो किंवा हक्क. आणि RITE राईट म्हणजे काय? एक विधी म्हणतो आपण. लास्ट राईट्स किंवा आपण त्याला म्हणतो अंतिम संस्कार वगैरे. ते राईट्स ते विधी पूजा पाठ त्यामधील ते विधी त्यातला तो शब्द आहे. मग इथं काय आपल्याला प्रश्न होता? तर हिज आन्सर वॉज डॅश डॅश. त्याचा उत्तर काय होतं? तर त्यासाठी असणार आहे ऑप्शन नंबर 2 राईट. हिज आन्सर वॉज राईट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. इट्स वी रीच्ड द पिकनिक स्पॉट डॅश डॅश 6 इन द इव्हिनिंग. आम्ही सहलीच्या ठिकाणी
संध्याकाळी 6ला पोहोचलो, परंतु त्या 6च्या अगोदर वेळ दर्शवण्यासाठी जो इंग्रजी शब्द वापरावा लागतो, तो आपल्याला शोधायचा आहे. बघा, वी रीच्ड द पिकनिक स्पॉट डॅश डॅश 6 इन द इव्हनिंग. बघा, आता इथं आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. बाय, 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 बॉय. बघा, पहिल्या तिन्हींचा उच्चार सेम आहे, परंतु चौथा उच्चार सेम नाही. बाय, 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 बॉय. मग आपल्याला काय करायचंय, पहिल्या 3 मध्येच ते उत्तर लपलेलं आहे. कारण बॉय उत्तर येणार नाही. आपल्याला वेळेसंदर्भात तो शब्द घ्यायचा आहे, निवडायचा आहे, जो वेळेशी संबंधित आहे. तर BUY, बाय म्हणजे काय? कोण सांगू शकेल का? व्हॉट इज द मराठी मीनिंग ऑफ बाय? इट्स पर्चेसिंग, खरेदी करणे, त्याला आपण बाय म्हणतो. नंबर सेकंड इज BYE, बाय. हा शब्द कुठे वापरतो आपण? टाटा बाय बाय, तिथं तो बाय हा शब्द वापरतो. आणि नंबर 3, हा बाय याचा बऱ्याच अर्थाने उपयोग करता येतो. तो इथे सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. मी 6 पर्यंत, लक्षात घ्या, किंवा 6च्या आसपास पिकनिक स्पॉटवरती पोहोचलो, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. वी रीच्ड द पिकनिक स्पॉट बाय 6 इन द इव्हनिंग. आम्ही संध्याकाळी 6च्या आसपास सहलीच्या ठिकाणी पोहोचलो, असा या प्रश्नाचा किंवा वाक्याचा अर्थ आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, BY, बाय. Let's move to another question. It's question number 5. Come dash dash, our teacher ordered us. आमच्या शिक्षकांनी आम्हाला आदेश दिला. कम, या, पण कुठे, काय, तर ते आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन नंबर किंवा आपल्याला जे नंबर 4 ऑप्शन आहे त्यातील योग्य पर्यायाचा क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. पहा, पुन्हा एकदा पहा प्रश्न. कम डॅश डॅश, अवर टीचर ऑर्डर्ड अस. आमच्या शिक्षकांनी आम्हाला आदेश दिला. कम डॅश डॅश, पण कम पुढे काय? तर यासाठी आपल्याला पाहायचे की 4 पर्याय कोणते आहेत. तर 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. दोज आर बीइंग displayed here on the board. It's here, here, her, higher. लक्षात घ्या, फक्त there are only 2 options which are rhyming pairs, or which are of the same pronunciation. समान उच्चार असे 2 शब्द आहेत, म्हणजे होमोफोन्स फक्त 2च आहेत. पहा, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2. मग इथं कॉम्पिटिशन फक्त पहिल्या 2 मध्येच आहे, कारण याचा उच्चार वेगळा आहे, हर आहे. याचा हायर, बाढोत्री घेणे, म्हणजे यांचा इथं काहीही विषय नाही. फक्त 2च ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 2. इथं आपल्याला पाहायचंय की इथंच कॉम्पिटिशन आहे, यापैकी एक योग्य पर्याय असणार आहे. मग कम डॅश डॅश म्हणतो आपण, कम हिअर, इकडे ये म्हणतो आपण, किंवा इकडे या, पण हिअर 2 ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग यातलं योग्य हिअर कोणतं या वाक्यासाठी? तर HEAR, हिअर म्हणजे ऐकणे, आणि HERE, इयर म्हणजे इकडे. लक्षात घ्या, म्हणून इथं पाहिजे कम हिअर. ऑप्शन नंबर 2 असणार आहे योग्य पर्याय. म्हणून सो यू विल हॅव टू चूज ऑप्शन नंबर 2 ॲज द करेक्ट ऑप्शन फॉर धिस सेंटेन्स. Come here, our teacher ordered us. So I will pick option number 2 as the correct answer for this sentence or question. So let's move to the different one. It's going to be the next question or sentence. The dash dash was eating honey. बघा, मध खात होते. आता हे मध खात होते, पण कोण खात होते? 4 ऑप्शन आहेत बघा. आता कोणता तरी पक्षी असेल, प्राणी असेल, काहीतरी कीटक असेल, याशिवाय काहीही असू शकत नाही. तर ते कोण होतं? हु वॉज इटिंग हनी. आता कोण मध खात होते पाहायचे आपल्याला. 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. इट्स बेअर, 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 बायर. बघा,
आता इथं हा शब्द तर तयार होताना दिसतच नाही आपल्याला, हा सुद्धा आपण कधी पाहिला नसेल. मग इथं कॉम्पिटिशन असणार आहे फक्त ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये, कारण ते दोन्ही इंग्रजी डिक्शनरी मधील शब्द आहेत. सो यू विल हॅव टू जस्ट चूज वन अमंग ऑप्शन नंबर 1 और ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 1 किंवा 3 मधील आपल्याला एक निवडावं लागणार आहे. मग बेअर, अस्वल. मग आता अस्वलासाठी कोणतं स्पेलिंग असणार आहे? नंबर 1 असेल का नंबर 3 असेल? तर योग्य पर्याय सांगा. You will have to choose the correct option for this sentence or this question. Which bear is to be chosen by me or you? आता तुम्ही पर्याय कोणता निवडणार मग? हे बेअर का हे बेअर? अस्वलासाठी कोणता शब्द आहे योग्य? तर ऑप्शन नंबर 3 is the correct option. So I will choose, and even you should choose option number 3 as the right or correct option for this sentence. So the question will be, or the sentence will be completed by using option number 3, bear. The bear was eating honey. अस्वल मध खात होते. लक्षात घ्या. The bear was eating honey. म्हणजे अस्वल मध खात होते. So you will have to choose the correct options every time. But for choosing the correct options, you will have to enrich your vocabulary, because the name of this topic or unit is vocabulary. म्हणजे आपल्याला शब्दसाठा संपन्न करायचा आहे. You have to just enrich your vocabulary by reading the books continuously. There must be a continuity in your studies. आपल्या अभ्यासात सातत्य पाहिजे. आणि हे सातत्य कसे तयार होईल? तर आपलं वाचन कंटिन्यू पाहिजे, त्या वाचनामध्ये सातत्य पाहिजे, शब्दसाठा संपन्न झाला पाहिजे, आपण त्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट घेतला पाहिजे, त्याशिवाय आपली आवड या विषयाप्रती वाढणार नाही. म्हणून आपण थोडंसं जागरूक राहणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्याला जर चांगले गुण मिळवायचे असतील, आपला जर मेरिटमध्ये नंबर पाहिजे असेल, तर आपल्याला या विषयात देखील चांगले गुण मिळवणे फार आवश्यक आहे. सो नाव वी आर गोइंग टू look at sentence or question number 7. It's the dash dash is a very beautiful animal. The dash dash is a very beautiful animal. हा म्हणजे टिंब हा एक सुंदर असा प्राणी आहे. आता हा प्राणी, कोणता प्राणी सुंदर आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. फक्त आपल्याला त्या प्राण्याचं नाव, स्पेलिंग माहीत असणं आवश्यक आहे. तर पाहूया आपण. इट्स डिअर, टिअर, डायर, डेअर. लक्षात घ्या, चारही इंग्रजी शब्द आहेत, योग्य शब्द आहेत. फक्त इथं आपल्याला होमोफोन्स हा उपघटक पाहताना आपल्याला त्यातील समान उच्चार असलेले शब्द पहिल्यांदा सेपरेट करावे लागतील. आणि आपण पाहिलं तर फक्त पहिल्या 2 शब्दांचा उच्चार सेम आहे, डिअर, डिअर. पण हे डायर आहे. बघा, आपण एखाद्या गोष्टीचे डायर कॉन्सिक्वेन्स म्हणतो, गंभीर परिणाम. तर त्यासाठी तो डायर हा शब्द वापरतात, डायर कॉन्सिक्वेन्स. आणि डेअर, डेअर म्हणजे काय? धाडस करणे. हाऊ डेअर यू टच माय बॅग. बघा, अशा प्रकारे आपण हे या डेअरचा उपयोग करतो. म्हणजे इथं कॉम्पिटिशन आहे फक्त पहिल्या 2 ऑप्शन मध्ये. तर कोणता, या पहिल्या 2 पैकी कोणता तुम्ही ऑप्शन निवडाल पहा. द डॅश डॅश इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक, सांगा. यू कॅन ॲट लीस्ट ट्राय टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. इट्स डिअर. ऑप्शन नंबर 1. It's deer. Deer means हरिण. The deer is a very beautiful animal. हरिण हा एक सुंदर असा प्राणी आहे, किंवा खूप सुंदर असा प्राणी आहे. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डिअर. Let's move to the next sentence or question. It's 8th sentence. Why do you dash dash your valuable time? Why do you dash dash your valuable time? तू तुझ्या मौल्यवान वेळेचा काय करत आहे ते शोधायचे आपण. त्यांनी विचारले. आता यामध्ये काय असणार आहे? मौल्यवान वेळ वाया घालवत आहे असा प्रश्न आहे. म्हणजे इथं क्वेश्चन मार्क राहिलेला आहे. वाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाइम. इथं क्वेश्चन मार्क पाहिजे होतं. आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स
हा सुद्धा एक सब युनिट आहे याच घटकामध्ये. तर ते तिकडे पण आपल्याला थोडंसं लक्ष असणं आवश्यक आहे. तर आपण वाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाइम. तर इथे 4 ऑप्शन दिसत आहेत आपल्याला. लूज, लूज, लॉस, लॉस्ट. 4ही योग्य शब्द आहेत. पण आपल्याला उच्चार पाहायचे की ज्या शब्दांचे उच्चार सेम आहेत तेच होमोफोन्स या कॅटेगरीमध्ये येतात. मग आता हे उच्चार सेम असलेले कोणकोणते शब्द आहेत ते सेपरेट घ्यायचे. लूज, लूज फक्त 2 शब्द असे आहेत की ज्यांचे उच्चार सेम आहेत. हे लॉस आहे, उच्चार वेगळा आहे. लॉस्ट आहे, उच्चार वेगळा आहे. त्यामुळे याचा काही या दोन्हीचा विषय नाही. लॉस म्हणजे काय? आपल्याला प्रॉफिट आणि लॉस हा टॉपिक आहे गणितामध्ये. तर लॉस म्हणजे तोटा, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपल्याला हा लॉस शब्द दिसतो. याचा अर्थ आहे तोटा. आणि लॉस्ट, लॉस्ट म्हणजे काय? हरला, हरवला. तर हे जे लूज आहे ह्याचं भूतकाळी रूप आहे ते लॉस्ट. मग आपल्याला कॉम्पिटिशन आहे फक्त पहिल्या 2 ऑप्शन मध्ये, लूज का हे लूज. मग आपल्याला त्या दोघांचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे. हे लूज म्हणजे काय? सैल किंवा ढिल्ले. आणि याचा अर्थ आहे काय? तुम्ही सांगायचंय. लूज म्हणजे काय? हरणे, हरवणे किंवा वाया घालवणे, वेस्ट करणे. यासाठी आपल्या या सेकंड नंबरच्या पर्यायाचा किंवा त्या शब्दाचा वापर आपण करतो. याचा अर्थ आहे वाया घालविणे. म्हणून उत्तर असणार आहे वाय डू यू लूज युअर व्हॅल्युएबल टाइम. लक्षात घ्या, याचा उच्चार लूज असा आहे आणि तसाच तो करायचा आहे. कारण लॉस इथं आहे, लूज इथं आहे. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, लूज. आणि त्याच्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9 काय आहे? माय फादर इज ऑलवेज डॅश डॅश डॅश. माझे पप्पा नेहमी डॅश 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 असतात. आता काय असतात इथं पाहायचंय आपल्याला. RIGHT राईट का RITE राईट का RIOT राईट आणि डी आहे WRITE राईट. मग आपल्याला दिसत असेल तर पहिला, दुसरा आणि चौथ्याचा उच्चार सेम आहे. हे रायट आहे. हे म्हणजे भांडण वगैरे, दंगल किंवा भांडण, त्याला ते रायट हा शब्द वापरतात. पण नंबर ए, बी आणि डी यामध्ये कॉम्पिटिशन आहे. सो विच option will you pick for this sentence? You will have to choose the correct option because you are left with only 3 options. Option number A, option number B and option number D, because option number C is not going to be the answer for this sentence at all. So which one is to be selected for this sentence? My father is always right. So the correct option will be option number A. It's right. My father is always right. माझे पप्पा किंवा वडिलांचं नेहमी बरोबर असतं. म्हणून my father is always right. ऑप्शन नंबर ए हा योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 10. Children like the dash dash of a mouse with no tail. आता काय? मुलांना शेपटी नसलेल्या उंदराची गोष्ट आवडते असा तो प्रश्न किंवा वाक्य आहे. मग आपल्याला गोष्ट या शब्दासाठी काय वापरतात, कोणता शब्द आहे ते पाहायचंय बघा. चिल्ड्रन लाईक द डॅश डॅश ऑफ अ माऊस विथ नो टेल. मुलांना शेपटी नसलेल्या उंदराची गोष्ट आवडते. पण ह्या गोष्टीसाठी कोणता पर्याय योग्य आहे? इथं पहा, आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला जे होमोफोन्स आहेत, समान उच्चाराचे शब्द, ते सेपरेट काढायचे. कारण आपल्याला त्यापैकीच एक उत्तर म्हणून सिलेक्ट करावं लागतं आणि त्यापैकी एकच उत्तर आपल्याला मिळतं. आता हे पहा, स्टील. स्टील म्हणजे काय? चोरणे. आता स्टील, टेल, टेल, टिल यामधील जेवढे होमोफोन्स आहेत तेवढे फक्त आपल्याला सेपरेट करायचे आहेत. कारण ह्या जे होमोफोन्स असतील त्यापैकीच एक उत्तर असणार आहे.
मग हे स्टील आहे, हे टेल आहे, हे टेल आहे, हे टील आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि डी यांचा काही संबंधित येत नाही, कारण ते दोन्हीचा उच्चार भिन्न आहे. म्हणून स्टील म्हणजे चोरणे, टील म्हणजे पर्यंत. आपण वाक्यामध्ये वापरतो, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू थांब. त्या ठिकाणी असं टील हा शब्द आपण वापरतो. आणि टेल आणि टेल यांचा उच्चार मात्र सेम आहे. ते होमोफोन्स आहेत. म्हणून उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर बी किंवा ऑप्शन नंबर सी यांपैकी एक घ्यावं लागणार आहे. मग त्या दोन्हींचा आपल्याला अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. TELL याचा अर्थ काय होतो, कोण सांगेल का? यू कॅन ॲटलीस्ट ट्राय टू टेल मी द मराठी मीनिंग ऑफ TELL टेल. ह्या टेलचा अर्थ कोण सांगेल का? तर ह्या टेलचा अर्थ आहे सांगणे. लक्षात घ्या. कोण सांगेल का म्हटलं मी, पण त्याचा अर्थच आहे सांगणे. हू विल टेल मी द करेक्ट मराठी ट्रान्सलेशन ऑफ दिस वर्ड टेल? सो इट्स सांगणे. त्याचा अर्थच आहे सांगणे. आणि ऑप्शन नंबर बी आहे ते सुद्धा टेल आहे. TALE टेल. त्याचा अर्थ काय आहे, कोण सांगेल का? हू विल टेल मी द करेक्ट मराठी मीनिंग ऑफ ऑप्शन नंबर बी TALE टेल? सो इट्स गोष्ट. लक्षात घ्या. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इट्स टेल. तर वाक्य कसं तयार होईल? चिल्ड्रन लाईक द टेल ऑफ अ माऊस विथ नो टेल. मुलांना शिपटी नसलेल्या उंदराची गोष्ट आवडते. पाहूया पुढचा प्रश्न लगेच. क्वेश्चन नंबर और सेंटेन्स नंबर 11. डॅश डॅश पीपल वर ऍडमिटेड टू द हॉस्पिटल. कोणती लोक दवाखान्यात भरती करण्यात आली किंवा ऍडमिट करण्यात आली? आता कोणती लोक असतात हे आपल्याला माहित आहे. आपण कोणत्याही व्यक्तींना नेत नाही दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये. आपण विशिष्ट लोकांना नेतो आणि ते विशिष्ट लोक म्हणजेच आजारी व्यक्ती असतात ते. त्या आजारी व्यक्तींनाच आपण दवाखान्यात नेतो. मग आजारी या शब्दासाठी मराठी शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द असणार आहे बघा. पुन्हा एकदा वाक्य पहा. डॅश डॅश पीपल वर ऍडमिटेड टू द हॉस्पिटल. तर ऑप्शन नंबर 4 आहेत बघा, इथं 4 ऑप्शन आहेत. सिक 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 पहा. पण इथं SIK कधी आपण पाहिलंय का, किंवा SEAK सिक कधी पाहिलंय का? तर आपण हे कधीही पाहिलेलं नाही. मग आपल्याला इथं कॉम्पिटिशन आहे फक्त ऑप्शन नंबर ए आणि बी मध्ये, कारण दोन्ही होमोफोन्स आहेत, समान उच्चाराचे शब्द आहेत आणि दोन्ही पण योग्य शब्द आहेत. त्यांचा समावेश इंग्रजी डिक्शनरीमध्ये सुद्धा आहे. म्हणून उत्तर असणार आहे या दोघांपैकी एक. मग कोणतं असेल हे तुम्ही सांगायचं. क्वेश्चन नंबर और सेंटेन्स नंबर 11. डॅश डॅश पीपल वर ऍडमिटेड टू द हॉस्पिटल. सो ऑप्शन नंबर 1 घेतला आपण तर त्याचा अर्थ काय आहे? सिक म्हणजे शोधणे. आपण हाईड अँड सीक, लपंडाव किंवा लपाछपी हा खेळ खेळतो, त्यामध्ये हा शब्द आहे. हाईड म्हणजे लपणे आणि सीक म्हणजे शोधणे. म्हणून हा शब्द तिथे येणार नाही. म्हणून योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर बी, इट्स SICK सिक. आणि सिक म्हणजे आजारी. म्हणजे सिक पीपल वर ऍडमिटेड टू द हॉस्पिटल म्हणजे आजारी लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. कारण हा भूतकाळातील वाक्य आहे. याचा योग्य प्रकारे आपण वापर केला पाहिजे. शब्दांचा वापर करताना किंवा शब्द इथं वाक्यामध्ये वापरताना आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे की कोणत्या काळातील वाक्य आहे, क्रियापद कसं वापरावं याची सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. आय ऑलवेज डॅश डॅश द राईट स्पेलिंग्स. मी नेहमी डॅश डॅश काय करतो? बरोबर स्पेलिंग्स. पण काय करतो? मी नेहमी बरोबर स्पेलिंग पुढं काय? तर आपल्याला ते क्रियापद शोधायचं आहे. कारण या वाक्यामध्ये क्रियापद आहे का? नाही. इथं पहा आपल्याला प्रोनाउन दिसत आहे, ऍडवर्ब आहे, आर्टिकल आहे. बरोबर आहे का?
इथं नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, पण वर्ब नाहीये आणि ते वर्ब आपल्याला शोधायचं आहे. आय ऑलवेज डॅश डॅश द राईट स्पेलिंग्स. मग यापैकी कोणतं असेल ते योग्य क्रियापद? पहा, मागाशी सुद्धा यातील काही शब्द आपल्या समोर आलेले होते. आता राइटेड हा शब्द आहे का? त्या राईटचं भूतकाळ आहे का? नाही, ते रोट आहे. WROTE. ह्या राईटचं भूतकाळ रोट आहे, मग ते तो शब्दच नाही तयार होत. पुढे इथं RITE राईट मगाशीच पाहिलं आपण. ते आपल्या ज्या विधी असतात, पूजापाठ असतात त्यातील ते एक रिच्युअल आहे. रायट आपण मगाशी पाहिलं, भांडण किंवा दंगल, त्याच्यासाठी तो रायट आहे. मग हे राईट आहे, मग हे घेतलं तर चालेल का बघा. आय ऑलवेज राईट द राईट स्पेलिंग्स. तर ते WRITE राईट हे क्रियापद या ठिकाणी सुटेबल आहे. म्हणून you will have to choose option number 4 as the correct option for this sentence. Only option number 4 can complete this sentence. So I will choose option number 4, WRITE, right. I always write the right spellings. मी नेहमी योग्य स्पेलिंग्स लिहितो. चला पाहूया पुढे. प्रश्न क्रमांक 13 आहे. Question number 13. My friend dash dash me a bottle of Saint. माझ्या मित्राने सेंटची बाटली डॅश डॅश केली. आता काय केली? ती मला पाठवली असा शब्द तो असणार आहे. म्हणजे आपल्याला ते पुन्हा एकदा क्रियापद फाइंड आउट करायचं आहे. तर पाठवणीला आपण मगाशीच पाहिलं होतं, सुरुवातीच्या पहिल्याच प्रश्नामध्ये मला वाटते पाहिलं होतं. पाठवणीला कोणता शब्द आहे? सेंड. मग आता त्या सेंडचं स्पेलिंग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, की हे वाक्य कोणत्या काळामधील असू शकते हे पाहिजे. माय फ्रेंड डॅश डॅश मी अ बॉटल ऑफ सेंट. मग आता हे जर आपण सेंड हा शब्द घेतला, सेंड पाठवतो, तर हे वाक्य पूर्ण होईल का? योग्य ऑप्शन असेल का बघा. माय फ्रेंड सेंड मी अ बॉटल ऑफ सेंट. माझा मित्र मला सेंटची बाटली पाठवतो. हे वाक्य पूर्ण होईल का? तर काही विद्यार्थी म्हणणार होईल, कारण साध्या वर्तमान काळामध्ये आपण सेंड मूळ क्रियापद वापरतो. बरोबर. माय फ्रेंड सेंड मी अ बॉटल ऑफ सेंट. म्हणून इथं सेंड हा योग्य पर्याय असणार आहे असं तुम्हाला वाटेल. परंतु इथं सेंड हा योग्य पर्याय असणार नाही. कारण हे वाक्य जर आपण साध्या वर्तमान काळातील आहे असं म्हटलं तर माय फ्रेंड याच्यासाठी प्रोनाउन आहे ही, आणि ही असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला एस प्रत्यय पाहिजे होता. म्हणून माय फ्रेंड सेंड्स मी अ बॉटल ऑफ सेंट असा तो प्रश्न किंवा असा तो सेंड्स हा शब्द पाहिजे होता. त्याला एस प्रत्यय पाहिजे होता, परंतु तो इथं अवेलेबल नाही. म्हणून योग्य पर्याय सेंड असणार नाही. तर इथं असणार आहे SENT सेंट, कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. माय फ्रेंड सेंट मी अ बॉटल ऑफ सेंट. माझ्या मित्राने मला सेंटची बाटली पाठवली. त्या ठिकाणी आपल्याला SENT सेंट हा शब्द वापरावा लागेल, कारण आपल्याला होमोफोन्स मध्ये जे होमोफोन्स आहेत ते सेपरेट करायचे. ते 3 हे होते, हा तिथं पर्यायच येणार नाही, कारण तो होमोफोन्स नाहीये इथं कोणाशीही. सेंट, सेंट, सेंट हे तिन्ही होमोफोन्स आहेत. मग कॉम्पिटिशन फक्त ह्या 2, 3, 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये होती. पहिल्या नंबरचा ऑप्शन इथं होमोफोन्स मध्ये येतच नाही. त्याच्यामुळे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. माय फ्रेंड सेंट मी अ बॉटल ऑफ सेंट. चला लगेच पाहूया प्रश्न. बघा पुढील मुख्य प्रश्न आहे आता. क्वेश्चन नंबर 2. चूज द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड्स. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्यासाठी योग्य अशा
होमोफोन्सची निवड करा किंवा योग्य पर्याय निवडायचा आहे. काही शब्द आहेत. चला लगेच पाहूया आपण पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक किंवा शब्द क्रमांक 1. इथं आहे ATE. याचा उच्चार काय आहे? हे काय आहे? हे माहीत असणं आवश्यक आहे. ATE, एट म्हणजे खाल्ले. EAT, ईट म्हणजे खाणे. त्याचा भूतकाळ आहे तो ATE, एट. आणि 4 ऑप्शन आहेत. 4 पैकी फक्त एकाचा योग्य उच्चार येतो आणि तो योग्य शब्द आहे. तो कोणता आहे सांगा बरं तुम्ही आता? या ATE, एट साठी फक्त एकच योग्य शब्द आहे. तो आहे EIGHT, एट. बघा, एट. म्हणून योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी, एट. कारण हा शब्द नाही, हा शब्द होत नाही, हा पण होत नाही. म्हणून योग्य जोडी आहे एट आणि एट. लक्षात ठेवा, ATE, एट आणि EIGHT, एट अशी ती जोडी तयार झालेली आहे. चला पाहूया आपण पुढचा प्रश्न. ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या, याचा उच्चार आहे वेअर. पण आपण जर फॉरेनची त्यांची ॲक्सेंट पाहिली, उच्चार पाहिला, तर ते वेअरच्या ऐवजी त्याचा उच्चार वर असा करतात. मग आपल्याला इथं आपल्याप्रमाणे वेअर, लक्षात घ्या, वेअर आणि वर असं दोन्ही प्रकारे त्याचा उच्चार करतात. फक्त ब्रिटिश ॲक्सेंट आणि अमेरिकन ॲक्सेंट दोन्हीचाही फरक इथं आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. इथं याचा उच्चार वेअर असा देखील होतो आणि त्या फॉरेनच्या ॲक्सेंटनुसार त्याचा उच्चार बदलताना दिसून येतो. मग आपण इथं वेअर पाहिलं तर आणखी कोणता शब्द आहे जो वेअर आहे पहा? तर हे वायर आहे. त्यामुळे ह्याचा विषय नाही. हे वेअर हा शब्द तुम्ही कधीही पाहिला नसेल. हा पण कधीही पाहिला नसेल. मग उरलेला ऑप्शन कोणता? फक्त एकच ऑप्शन उरलेला आहे. तो म्हणजे ऑप्शन नंबर ए, इट्स वेअर म्हणजे परिधान करणे. लक्षात घ्या. म्हणून होमोफोन्सची जी योग्य जोडी आहे ती आहे वेअर आणि वेअर. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. चला पाहूया क्वेश्चन नंबर 3 or the word which is given in question number 3. It's eye. Eye means डोळा. मग आता आय साठी योग्य होमोफोन कोणता आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इथं आपण पाहिलं तर आपल्याला असे पर्याय दिसत आहेत की त्यातील शब्द कधीही आपण पाहिलेले नसतील किंवा ते अस्तित्वात आहेत का किंवा इंग्रजी डिक्शनरीमध्ये त्याचा समावेश तरी आहे का, असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला असेल. म्हणून इथं पहा, EYE, आय म्हणजे डोळा आणि याच्यासाठी योग्य होमोफोन्सची जोडी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 2, आय. म्हणजे यांचा उच्चार सेम असल्या कारणाने आपल्याला सो यू विल हॅव टू चूज ऑप्शन नंबर 2 ॲज द करेक्ट ऑप्शन फॉर धिस वर्ड आय. बिकॉज द होमोफोन्स आपण मगाशीच पाहिले. व्हॉट इज होमोफोन्स? होमोफोन्स काय आहेत? तर तिथं रिसेंबल आहे. पण रिसेंबल कशाचं आहे? तर त्यांचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते रिसेंबल होतं, म्हणजे समान आहेत. दे हॅव द सेम प्रोनाउन्सिएशन्स. त्यांचे उच्चार सेम आहेत. बट देअर मीनिंग्स कॅन बी डिफरंट फ्रॉम वन अनदर. एकमेकांपेक्षा वेगळा त्यांचा अर्थ असू शकतो. बट देअर प्रोनाउन्सिएशन्स आर द सेम. तर त्यांचे उच्चार फक्त सेम असतात. म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, आय. सो नेक्स्ट वर्ड इज देअर. आता देअर साठी कोणता शब्द आपण निवडू शकतो बघा बर. इथं पाहू शकता तुम्ही THERE, देअर. हा शब्द आपण कधी पाहिला नसेल, हा पण पाहिला नसेल, याचा पण काही विषय नाही.
मग आपल्याला फक्त एकच ऑप्शन उरलेला आहे, तो आहे ऑप्शन नंबर 3, THEIR देअर. मग यात काय फरक आहे? व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन these two words? The pronunciation of both these words is the same. त्यांचा उच्चार सेम आहे, बट ते डिफर करतात. दे डिफर फ्रॉम इच अदर इन मेनी वेज. अनेक मार्गाने त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यांचा अर्थ वेगळा आहे. देअर म्हणजे तेथे आणि हे देअर म्हणजे त्यांचे. पण देअर याचा जरी अर्थ तेथे असला तरी जेव्हा आपण देअर हा शब्द सुरुवातीला वापरतो वाक्याच्या सुरुवातीला, तेव्हा त्याचा तसा कोणताही विशिष्ट अर्थ होत नाही. आपण जेव्हा म्हणतो की देअर आर 50 स्टुडंट्स इन माय क्लास, माझ्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत, असा त्या वाक्याचा अर्थ होतो. इथं देअरचा अर्थ कुठेही होत नाही की तेथे 50 विद्यार्थी माझ्या वर्गात आहेत. म्हणून देअर जर सुरुवातीला आलं तर त्याचा तसा कोणताही विशिष्ट अर्थ निघत नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 आहे योग्य पर्याय. सो आय विल पिक ऑप्शन नंबर 3 ॲज द राईट ऑप्शन फॉर दिस question or this word. So now move on to the next word or the next question. It's question number 5. It's whole. आता HOLE होल याचा उच्चार पहा, त्याचा अर्थ आहे छिद्र. तर आता होल साठी योग्य कोणता होमोफोन आपण वापरू शकतो? आपल्याला पहिल्यांदा ऑप्शन पाहायचे. नंबर 1 इज हॉल. हॉल म्हणजे काय? सभागृह, एखादी मोठी खोली. मग याचा उच्चार आणि याचा उच्चार सेम आहे का? तर नाही, हॉल आहे. हे आहे हाऊल. हाऊल आपल्याला बघा, जे प्राण्यांचे आवाज आहेत त्यामध्ये हा शब्द गेलेला असेल तर तसा तो लांडग्याचा ओरडण्याचा आवाज आहे. लांडगा किंवा कोल्हा यांचा तो आवाज आहे हाऊल. हाऊल म्हणजे काय? केकाटणे. त्याच्यानंतर आहे नंबर 3 इज होल आणि हे आहे संपूर्ण. होल. द होल क्लास इज बिझी ड्रॉइंग अ पिक्चर किंवा ड्रॉइंग पिक्चर्स. इथं आहे होल म्हणजे काय? संपूर्ण. मग नंबर 4 is also whole, but this word is not included in English dictionary at all. So you cannot choose it as the correct option for this word or the question at all. So you will have to choose only one option, and that option is option number 3, whole. So these are the homophones. This is a pair of homophones, whole and whole. Though the spellings of both these words are different from one another, their pronunciations are the same. So you will have to choose option number 3 as the correct option for this question or this word. Let's move on to the next word or next question. Number 6 is no. NO, no, नाही. आता ह्या नो साठी समान उच्चाराचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. तो कोणता असणार आहे पहा. याचा उच्चार काय आहे? नाव. म्हणजे आत्ता हे नो आहे, हे नाव आहे, त्यामुळे तो विषय येत नाही. याचा उच्चार आहे नो. बघा, याचा पण उच्चार नो आहे, याचा उच्चार नो आहे. जरी अर्थ वेगळे असतील, या नोचा उच्चार अर्थ आहे माहीत असणे. जेव्हा आपण नॉलेज हा शब्द पाहतो, त्या नॉलेज शब्दामध्ये आपल्याला सुरुवातीला जे 4 अक्षर आहेत ते आहेत नो, माहीत असणे. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. आणि ज्ञान हा शब्द तयार करताना पहिल्यांदा आपल्याला KNOW हे 4 अक्षर घेतल्याशिवाय तो शब्द पूर्ण होत नाही. म्हणून इथं ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. कारण हे दोन्ही शब्द आपल्याला डिक्शनरीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये कुठेही पुस्तकात दिसणार नाहीत. कारण ते शब्द इंग्रजी भाषेतील नाहीत किंवा ते शब्द तयार होत नाहीत. म्हणून आपल्या इथं फक्त एकच योग्य पर्याय आहे, तो आहे ऑप्शन नंबर 2. इट्स KNOW, नो मीन्स माहीत असणे. So I will choose option number 2 as the correct option for this question, and the pair of homophones is made here using or picking option number 2, KNOW, no, and NO, no. So it's going to be the next word or the next question. It's NIGHT.
NIGHT नाईट, नाईट म्हणजे रात्र. मग आता NIGHT नाईट साठी योग्य पर्याय किंवा त्याच्याशी संबंधित समान उच्चाराचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. तो कोणता असणार आहे बघा. तुम्हीच आता थोडा विचार करा. तर आपण पाहिलं सांगा. तर आपल्याला फक्त आपण पाहाल तर काही शब्द असे दिसत आहेत तुम्हाला की ते शब्द कधीही पाहिले नसतील. पण एक शब्द तुम्ही पाहण्याची शक्यता आहे. तो आहे ऑप्शन नंबर 3 KNIGHT नाईट म्हणजे हे जे फॉरेन जी मिलिटरी असते, आर्मी असते किंवा पूर्वीचे जे सैन्य दल होतं त्यामधील ते एक सरदार किंवा सुभेदार ह्या लेवलचं एक पद होतं. तर ते नाईट म्हणजे ते एक पद आहे किंवा ते सरदार किंवा सुभेदार असं ते एक पद आहे आणि म्हणून ते या शब्दाशी समान उच्चार असलेल्या शब्दाची जोडी तयार करण्यासाठी तो पर्याय आपण निवडू शकतो. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 KNIGHT नाईट. नाईट अँड नाईट याचा उच्चार सेम आहेत. लक्षात घ्या, अर्थ भिन्न असले तरी उच्चार यांचे सेम आहेत. त्याच्यानंतर पाहूया आपण सेंटेन्स और वर्ड नंबर 8 और क्वेश्चन नंबर 8. इट्स टू TOO म्हणजे सुद्धा. आता ह्या टू साठी कोणता योग्य पर्याय असणार आहे बघा. प्रश्न अतिशय सोपा आहे. द क्वेश्चन इज व्हेरी इझी. इट्स अ सिंपल क्वेश्चन फॉर यू गाईज अँड यू विल हॅव टू चूज द करेक्ट ऑप्शन. आता तुम्ही सांगा बरं उत्तर काय असू शकते. आता TOE टो म्हणजे काय, पायाचे बोट. TWO टू याचा पण उच्चार आहे टू. बघा तरी आपण बाकीचे ऑप्शन पाहूया. टू म्हणजे दोन. TOW टो टो आपण हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकलेला असेल किंवा आपल्या इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा शब्द असतो. टो म्हणजे काय, पहा पार्किंग लॉट मध्ये गाड्या न लावता रस्त्यावरती वगैरे लावल्या तर गाड्या ट्रॅफिक पोलीस काय करतात तर ते टो करतात. टो म्हणजे काय, उचलून घेऊन जातात. ते त्यातील तो टो हा शब्द आहे आणि हा शब्द तयार होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा योग्य पर्यायाचा किंवा उत्तराचा पर्याय असणार आहे. कारण इथं पण उच्चार आहे टू, इथं पण उच्चार होणार आहे टू. म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 TWO टू. त्याच्यानंतर पाहूया आपण 9वा प्रश्न किंवा 9वा शब्द आहे हेअर. HARE हेअर म्हणजे रॅबिट, ससा. ससा या शब्दासाठी दुसरा समानार्थी शब्द आहे हेअर. HARE. मग आता असा कोणता शब्द आहे की ज्याचा उच्चार आपण किंवा इथं त्याचा वापर करू शकतो हेअर. तर इथं आपण तसं पाहिलं तर इथं आपल्याला पर्याय फक्त ह्याचा पण उच्चार हेअर असाच होतो, याचा उच्चार हिअर होतो, याचा उच्चार हेअर होतो आणि याचा उच्चार हिअर होतो. मग आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर तो योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर सांगा 1 का 3. कारण कॉम्पिटिशन तिथंच आहे. आपल्याला योग्य पर्याय त्या दोन्हीपैकी एकच मिळणार आहे. कारण दोन्हीचा उच्चार जवळपास सेम वाटतो आपल्याला. कोणता असेल तर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 हेअर. हेअर हेअर सेम उच्चार असल्या कारणाने उत्तर असणार आहे HAIR हेअर. आता पहा प्रश्न क्रमांक 10 किंवा शब्द 10वा आहे ज्याचा उच्चार आहे पीस. PIEC. पीस म्हणजे काय, तुकडा. अ पीस ऑफ केक म्हणतो आपण, केकचा तुकडा. तर ते PIECE पीस. ह्या पीस साठी समान उच्चाराचा कोणता शब्द आपण निवडू शकतो बघा बर. तर इथं आपल्याला कोणता शब्द योग्य वाटतोय किंवा कोणता शब्द आपण कधीतरी पाहिला पण असू शकतो तर तो असणार आहे ऑप्शन नंबर 1 इट्स PEACE. पीस म्हणजे काय, शांतता. तर तो शब्द इथं त्या शब्दाशी समान उच्चार असलेला शब्द आहे किंवा त्या दोघांची समान उच्चार असलेल्या शब्दांची जोडी तयार होताना आपल्याला दिसून येते. सो आय विल चूज ऑप्शन नंबर 1 इट्स PEACE
पीस, पीस म्हणजे शांतता, आणि इथं PIECE, पीस म्हणजे तुकडा. आणि म्हणून ह्या दोघांची योग्य अशी जोडी तयार झालेली आहे. कशा संदर्भात? तर समान उच्चार असलेल्या शब्दांची ती जोडी बनलेली आहे. ऑप्शन नंबर 1, पीस. आता इथं पहा बर, WASTE, वेस्ट, आणि इथं योग्य पर्याय निवडायचा आहे. इथं पण उच्चार वेस्ट होतो, इथं वेस्ट होतं, इथं वेट होतं, इथं वास्ट होतं. ह्यांचा काहीच विषय नाही. इथं दोघातच कॉम्पिटिशन आहे. तर WASTE, वेस्ट, म्हणून इथं उत्तर असणार आहे WAIST, वेस्ट. कारण त्या एचा उच्चार किंवा तो लॉंग वॉवेल आपण म्हणतो, लॉंग वॉवेल, ते स्वर आहे पण त्याचा उच्चार असा लांब असा होतो. इथं उच्चार लगेच होणार आहे वेस्ट, इथं वेस्ट असं आहे, इथं पण वेस्ट असं होणार आहे. पण ह्या ईचा उच्चार असा शॉर्ट मध्ये होईल, इथं थोडासा वेस्ट असा होईल, आणि तसाच उच्चार इथं वेस्ट असा होईल. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. So I will pick option number second, and the correct pair of homophones will be made by me if I choose option number second as the correct answer for this word. Let's move on to another word. It's BUY, buy. हा शब्द मगाशीच येऊन गेलेला आहे. याचा अर्थ पण मगाशी मी सांगितला होता. BUY, बाय म्हणजे विकत घेणे. आता याच्यासाठी कोणता शब्द हा समान उच्चाराचा शब्द असू शकतो बघा बर. तर BIO, बायो. आता बायोगॅस, बायोकेमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये हा शब्द आपल्याला गेला असेल. त्याचा अर्थ आहे जीव, जीवशास्त्र. बायोकेमिस्ट्री, जीव रसायनशास्त्र. तर बायो म्हणजे काय? असं जैविक, याच्या संदर्भात आपण तो शब्द वापरतो. बायोगॅस, जैविक गॅस, जैविक वायू. तर बाय, हे बायो झालं, हे बाय, हे बी, बॉय. लक्षात घ्या, बायो, बाय, बी, बॉय, आणि हे आहे बाय. मग कोणता पर्याय योग्य असणार आहे तुम्ही सांगा. ही बी म्हणजे मधमाशी, बॉय म्हणजे मुलगा, बाय मगाशीच पाहिला पण ते काय आहे? एक ऍडवर्ब आहे. आणि बायो म्हणजे काय? जैविक. त्या संदर्भात आपण हा शब्द वापरतो. म्हणून योग्य किंवा समान उच्चाराची जी शब्दांची जोडी तयार होईल ती कधी होईल? आपण जर पर्याय 2 हा पर्याय निवडला तर. BUY, बाय, आणि BY, बाय यांची समान उच्चार असलेल्या शब्दांची जोडी तयार होईल. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड, BY, बाय. आता पाहूया आपण मेन क्वेश्चन नंबर थर्ड. आता मुख्य प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न. चूज द पेअर ऑफ इनकरेक्ट होमोफोन्स. समान उच्चार नसलेल्या शब्दांची जोडी आपल्याला निवडायची आहे. बघा, जिथं समान किंवा होमोफोन्स नसलेली जोडी आपल्याला निवडायची आहे, किंवा चुकीची जोडी निवडायची जी होमोफोन्सची नाही. मग आता आपल्याला पाहावं लागेल की प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा 4 पर्याय किंवा 4 आपल्याला इथं जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी योग्य जोडी कोणती असू शकते बघा बर. नंबर ए इज सेल, सेल. नंबर बी इज टिल, टेल. नंबर सी इज पेल, पेल. नंबर 4 इज वेट, वेट. काय दिसतंय तुम्हाला? पहा बर. सेल, सेल. सेल म्हणजे काय? विकणे. सेल म्हणजे काय? याचे अनेक अर्थ आहेत. पेशी होतो, तुरुंग होतो, किंवा सेल म्हणजे काय? आपण व्हॉलीबॉल वगैरे खेळतो, त्याचे जे नेट आहे त्या नेटमधील प्रत्येक जो चौकोन दिसतो आपल्याला त्याला सुद्धा सेल म्हणतात. किंवा बॅटरीचे सेल होतात, ते पण सेलच आहेत. त्याच्यानंतर टिल म्हणजे पर्यंत, हा शब्द मागाशी पण गेलाय. टेल हा शब्द मागाशी गेलाय. टेल म्हणजे पर्यंत आणि टेल म्हणजे सांगणे, पण ह्याचा उच्चारच भिन्न आला. टिल, टेल. किंवा टील म्हणजे मशागत करणे असा पण शब्द आहे. शेतीतील तो एक कृतीसाठी तो शब्द वापरला जातो. पेल आणि पेल, हे पेल म्हणजे काय? निस्तेज, म्हणजे तेजहीन होणे, त्याला म्हणायचं पेल. आणि हे पेल म्हणजे बादली. हा तसा सामान्यतः
कवितांमध्ये हा शब्द आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे पेल पेल आहे, सेल सेल आहे, वेट वेट आहे. परंतु इथं टिल आणि टेल असा शब्द किंवा असे 2 शब्द आहेत ज्यांचा उच्चार भिन्न आहेत. म्हणून इनकरेक्ट होमोफोन्सची जी पेअर आहे ती असणार आहे ऑप्शन नंबर बी, टिल टेल. So I will pick option number B as the pair of incorrect homophones from these 4 options. So it will be the correct answer if I choose option number B. Then let's move on to the different one. So the next question is question number second. Even here are 4 pairs of homophones given. आता इथं सुद्धा 4 पेयर जोड्या दिलेल्या आहेत ज्या समान उच्चार असलेल्या शब्दांच्या आहेत. परंतु इथं फक्त एक जोडी अशी असेल की जी इनकरेक्ट असणार आहे, ती आपल्याला पिकअप किंवा पिकआउट करावी लागेल. आता पहा बरं काय असेल. वन्स वन्स, सेल सेल, स्टील स्टील, रॉ क्रो. आपल्याला लगेच वाचन केलं की किंवा पाहिलं तरी दिसून येईल की कोणती अयोग्य जोडी इथं दिलेली आहे. वन्स म्हणजे काय, एकदा. वन्स म्हणजे काय, आपण हा शब्द कुठे पाहतो तर यंग वन्स, प्राण्यांची जी पिल्लं आहेत त्या ठिकाणी तो यंग वन्स तिथं एक पाहतो. आणखी कुठं, जेव्हा आपण टेबल किंवा पाढे म्हणतो इंग्लिश मधून, 2 1 जा 2, त्या ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आणखी कुठे पाहायला मिळतं एकक, युनिट्स. बघा, एकक, दशक, शतक गणितामध्ये तिथं ते वन्स, टेन्स, हंड्रेड्स ह्या पद्धतीने आपल्याला तिथं सुद्धा तो शब्द पाहावयास मिळतो. सेल म्हणजे काय, तर आपली जी जहाज आहे, होडी आहे, ते वाहवत नेणे, पाण्यातून पुढे नेणे, प्रवाहातून पुढे नेणे, त्याला सेलिंग म्हणतात. आय एम सेलिंग अ बोट, अ पेपर बोट इन द वॉटर स्ट्रीम. त्याच्यानंतर आहे SALE, सेल. सेल म्हणजे काय, एखादा सेल लागलेला आहे आपण असं म्हणतो, वस्तूंचा, कपड्यांचा सेल लागतो, त्या ठिकाणी त्या ठिकाणचा हा शब्द आहे सेल. स्टील म्हणजे काय, स्टील लोखंड, पोलाद, त्यातला तो पोलाद साठी स्टील वापरतात. आणि हे स्टील म्हणजे काय, चोरणे. मग अशीच हा शब्द गेलेला आहे, स्टील म्हणजे चोरणे. पण उच्चार दोघांचे पण ह्या तिन्ही जोडीतील प्रत्येकाचे उच्चार सेम आहेत किंवा त्या समान उच्चाराच्या शब्दांच्या जोड्या ह्या आपल्याला दिसून येतात पहिल्या 3. पण चौथी जोडी आहे ती इनकरेक्ट आहे. इथं रॉ आहे, इथं क्रो आहे. म्हणून आपण ऑप्शन नंबर डी हा पर्याय निवडला पाहिजे, कारण हा योग्य पर्याय असणार आहे. बिकॉज this is a pair of incorrect homophones. If I choose option number D, then I will get 2 marks. Otherwise, I will lose my 2 marks. So, I will choose option number D. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज भरपूर प्रश्न किंवा प्रश्नावली पाहिली. बरीच माहिती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली असेल. तर आपण नेहमी आपले जे शिक्षक असतात त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. एखादा प्रश्न आपल्याला आला नाही तरी त्या आपल्या विषय शिक्षकांना विचारून त्याचं समाधान मिळवावं, उत्तर मिळवावं. आणि आपला जो अभ्यास आहे त्यामध्ये सातत्य असणं फार आवश्यक आहे. जर आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर आपली प्रगती हमखास होईल, यामध्ये कोणतंही दुमत नाही. परंतु आपण जिद्दीनं अभ्यास केला पाहिजे, कारण आपली फेब्रुवारी महिन्यामध्ये अंतिम परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेसाठी आपण ही तयारी देखील करणं आवश्यक आहे. तर मी या ठिकाणी आपले सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.